काय झालं, एकदा आमच्या शेजारी मी लहान असताना एक आजी राहायच्या, माझ्या पणजीकडे यायच्या पहा. मी त्यांच्या त्या आंबाड्याकडे पाहायचे, पहिले बुचुडा घालायच्या ना. एक आजी अशी होती, ती बुंचुडा घालायची, लिंबा एवढा असेल, तिच्या बुचुड्याकडे पाहून मला हसू यायचं. मी म्हणायचे, आजी अगं तुझ्या कानाजवळचे सगळे केस गेले, कानाजवळचे सगळे केस गेलेले, आणि लिंबा एवढा बुचुडा, एवढे एवढे केस, किती मग कळतं की त्यालाच किती तुम्ही नटतात म्हणलं एवढ्या एवढ्या केसाचा, त्यालाच आंबाडा आणि त्यालाच एवढूचं फुल लावणार. आणि हे मला आश्चर्य वाटायचं, म्हणलं हे कानाजवळचे केस म्हातारीचे गेले कसे असतील. कानाजवळून एक बोट दोन बोट केसच नव्हते म्हातारीला, वरचेच केस, त्याचाच आंबाडा बांधणार, लिंबा एवढा तो आंबाडा. ते म्हणे, बाई तुला कळणार आहे काही, पूर्वी लोक ढोराला कमी एवढं बायकाला मारत होते, आणि पूर्वीच्या सासवा खायला प्यायला देत नव्हत्या. ही गोष्ट दूरच आहे, केसाला साधं तेल सुद्धा लावायला देत नव्हत्या. 8-8 15-15 दिवस बिना तेलाचे केस विंचरायची सोय नाही. कंगवा घेऊन बसलं की सासू म्हणायची, कुठं जायचं तुला, ठेवतं कंगवा बाजूला ना आरसा बाजूला, काम करायचं जीवावर येतं. तसेच घाईमध्ये कसे तरी केस गुंडाळायचे, पदर घ्यायचा, पाटी डोक्यावर घ्यायची, शेतात कामाला निघून जायचं. तेल देत नव्हत्या, खायला देत नव्हते. इथं कित्येक जणी असतील पा, चोरी करणं गुन्हा आहे, पण यांना चोरी करून खावं लागलं. बरोबर बोलते ना मी, चोरी करणं गुन्हा आहे, पण त्यांना चोरी करून खावं लागलं. सासू बाहेर गेली, सारवता आंघोळ झालेली नसेल, पारशा अंगणे यांना कोरकुटका, पोटात आग पडायची म्हणून खावा लागला. नदीवर गेल्यावर भांडेत घालून, बरोबर बोलते ना मी, भांडे घासता घासता नदीवर पाणी आणायला गेल्यावर, नदीवर धुणं धुवायला घेऊन गेल्यावर नंतर कमी त्रास दिला का यांना. पण यांनी फाशी घेतली का हो, यांनी अंगावरती घासले टोचून घेतलं का, ह्या पळून गेल्या का, अजिबात नाही. मग आईकडे गेल्याच्या नंतर, आई एक भांडभर पाणी असं तापून ठेवायचे, एका भांड्याच्या 4 बकेटा पाणी झालं पाहिजे. माहेरी पुरीचे सायस असतात. आईने पाणी तापवायचं, पूर्वी शॅम्पू नव्हती, रिठ्ठ्याचं पाणी तिने रिठ्ठा भिजू घालायचा, आणि ज्यावेळी आई तो रिठ्ठ्याचा तांब्या असा डोक्यावर ओतायची ना, आईनं केसात हात घातला की आई म्हणायची, काय हाल केले तू या केसाचे, नीट लक्ष देतेस की नाहीस बाई. त्यावेळी आई डोक्यात हात घालायची, शिकाकाईच्या पाण्याने केस स्वच्छ धुवून काढायची. केस धुतली की धुतलेल्या केसाला आई तेल लावायची, आणि त्यावेळी आईनं केसामध्ये कंगवा घालावा आणि असा एक झटका मारावा. केसाच्या जटा झालेल्या असायचा, केसाचा गुंता झालेला असायचा, तेल भेटलेलं नाही. आईने झटका मारला की काही केस तुटून यायचे. ती म्हातारी सांगत होती, म्हणे बाळ, आईने हिसका मारल्याच्या नंतर कंगव्यात जे केस तुटून आले ना, ते परत आलेच नाही ते परत. आईने म्हणावं, काय अवस्था करून घेतली तू, एवढ्या खाते पित्या घरची पोरगी, पण येताना अशी कशी खराब होऊन, तुझ्या काही खायला भेटत का नाही, काय केस केलेत आई. अरे ढोर बरीत अशी माणसं भेटली, ढोराला कमी इतकं मानतात मला. शब्दगणी शिवी. आई इकडे एखाद्या विहिरीत ढकलून दिला असतं तर एकदाची मरून गेले असते ग मी, पण काय माणसं पाहून दिली तुम्हाला. काय ती सासू उठता बसता शिवे देत असते, काय तो सासरा सतत डोळे वटारलेले त्याचे, दीर खालीवर पाहतो ग, न सतत खालीवर बोलते. आणि सगळ्यांनी सांगितलं की नवरा येतो आणि मला मारून जातो ग. किती मारतो तो, ढोराला कमी इतका मारतो. 2 दिवस आड आई घरामध्ये भांडणं असतात ग. आता ना जायचीच इच्छा नाही ग मला. आई तुमच्या इथं भांडे घासेल ग मी, तुमच्या जीवाला जड नाही होणार, मी भांडे घासेल ग, तुझ्यासोबत शेतात येऊन काम करेल. आई तुम्हाला फारच जड वाटत असेल ना, एखाद्या खोलीत वेगळं राहीन गाई, मी काम करून खाईल, पण नको आई त्या घरी, मला माझी जायची इच्छा होत नाही ग. फार त्रास देतात ती माणसं. अगं केसाला तेल सुद्धा लावायला देत नाही ग खोबऱ्याचं.
त्यावेळी केसातला गुंता सोडवता सोडवता, केसातला गुंता काढता काढता आई त्या लेकीच्या आयुष्यातला सुद्धा गुंता बाजूला करते. आई काय म्हणते माहिती? बाळ, आम्ही काय तुला जन्मजोगीला जाणार आहोत का ग? समजा उद्या तू इथं राहायला आली आणि आमच्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुला असं वाटतंय तुझी भाऊजाई तुला सांभाळेल? आणि तिनं सांभाळलं तर तिच्या घरात पडेल ते काम तुला करावं लागेल. कदाचित एक वेळ सासूचं बोलणं खाणं परवडलं, पण भाऊजाईचं बोलणं तुला सहन होईल? आम्ही गेल्यानंतर बाळ तुझा निभाव लागेल का ग? नाही ना गाई, काय करू ग मग? त्यावेळी केसातला गुंता सोडवता सोडवता आई मुलीला सल्ला देते, बाळ एक लेकरू होईपर्यंत फक्त दम काढ, एक लेकरू होईपर्यंत फक्त थोडा धीर धर. तुला एक लेकरू होईपर्यंत, कदाचित एखादं लेकरू झालं मग मी तुला इथं ठेवून घेईन, डिलिव्हरीला आली ना नंतर पाठवणार नाही. त्या लेकराला लहानाचं मोठं कर, त्याला काय इंजिनियर करायचं डॉक्टर करायचं कर, पण एक लेकरू जर तुला झालं, मुलगा हो मुलगी हो, ते जर झालं तर तुला सगळं आयुष्यात त्या लेकरासाठी काढता येईल, त्याच्या आधाराने काढता येईल. तुला कुणापुढे हातपाय पडायची गरज पडणार नाही. आईनं केसातला गुंता काढता काढता लेकीला सल्ला दिला. आईचं ऐकलं लेकीने. सासरी आली आणि सासरी आल्याच्या नंतर 1 वर्ष थांबली आणि डिलिव्हरीसाठी माहेरी गेली. आईनं काय सांगितलं होतं? एक लेकरू होईपर्यंत थांब, डिलिव्हरीला आली आणि तुला परत पाठवणार नाही. डिलिव्हरी झाली, तिची बाळंतीण झाली, 1 महिना झाला आणि तिच्या घरचे पाहायला आले. त्यावेळी आई म्हणत होती तिला, बाळ तुझ्या सासूला म्हणा एवढ्या काय लवकर नेऊ नका, मला अजून 15 दिवस राहू द्या, थांब जरा, अजून निमित्त असतं हे राहायचं. आयुष्यभर तिथं जाऊन काम तर तुला करायचीच आहे, आरामासाठी निमित्त आहे, लेकराच्या निमित्ताने. अजून सासूला सांग 15 दिवस थांबते मी, कापसाचे ऊसाचे पैसे येतील, त्या पोराला एखादी साखळी करते, तुला भारीतली साडी घेते. तुझ्या सासूला म्हणते 15 दिवस राहू द्या, मी पदर खर्चाने गाडी करून पोरीला आणून घालते, पण राहू द्या अजून 15 दिवस तरी मला. थांब बाळा, जाऊ नकोस, इतके लवकर जाऊ नकोस, महिनाच झाला, अजून 15 दिवस तरी थांब. आई म्हणते थांब. सासरी नाही जायचं मला, हट्ट धरणारी पोरगी. 1 लेकरू झाल्यानंतर आईला म्हणते काय माहिती? आई तुला काही कळतंय का? ही लोकाची बला कळते का तुम्हाला? ही लोकाची बला, जावयाचं पुरण बाबो, ही लोकाची बला कशाला सांभाळते? जाऊ दे ना आपल्या आपल्या घरी. सर्दी आलन, खोकला आलन, पडसा आलन, ताप आलीन, पाणी बदललं, कशाला उपद्व्याप करून घेते? ज्याचं लेकरू त्याच्या घरी सुखी. ती सासू म्हणते ना 4 वाजता जायचं, तिला म्हणा 2 वाजता निघायचं. ते बघ बॅगा भरून रात्री रेडी केलेले आहेत, ती जसं म्हणते ना ती 4 वाजता, मी 2 वाजता निघायला तयारी. कशाला उघड डोकेदोकी करून घेते? ते आलेत ना न्यायला, जाऊ दे ना मला, ज्याचं लेकरू त्याच्या घरी सुखी. जे आधी म्हणत होती ना जायचं नाही, ती म्हणते आता 4 वाजता नाही, सासूला म्हणा 2 वाजता निघायचं. लेकराच्या घरी गेली, दररोज सकाळ दुपार संध्याकाळ फोन करणारी पोरगी लेकरू झाल्यानंतर आईला 2-3 दिवसातून फोनवर बोलते. रमली एकदा तिच्या संसारात, रमली एकदा तिच्या लेकरात. आता 3 दिवसाला फोन आहे, 6 महिन्याचं झालं लेकरू, 8 दिवसाने फोन आहे आईला. आणि आईने वर्षाचं लेकरू झालं फोन केला. अगं वर्ष झालं बाई तू पाय नाही ठेवला. आपल्या गावाची वार्षिक यात्रा आहे, येते का वर्षा आपल्या गावच्या वार्षिक यात्रेला? ती म्हणते आई तुझी वार्षिक यात्रा आहे, पण तुझ्या वर्षाचं लेकरू वर्षाचं झालं, त्याचा वाढदिवस करायचा आहे आम्हाला. आता नाही माझं येणं होत. ज्या दिवशी गावची यात्रा आहे ना त्या दिवशी माझ्या मुलाचा बर्थडे, त्याचा वाढदिवस आहे, वाढदिवस साजरा करायचा. पाहुणे रावळे बोलवले, वेळ मिळाला तर तू येऊन जा. लेकरू वर्षाचं झालं, पाऊल नाही ठेवला तिने, अधूनमधून यायची. 1 वर्षाचं 2 वर्षाचं आई फोन करायची, बाळ 4 दिवसासाठी येऊन जाणार. आई कळत नाही माझं लेकरू शाळेत जाते, त्याची शाळा आहे, त्याचं ट्युशन आहे, त्याचा अभ्यास आहे, नवरा कामावर जातो. शेवटी वर्षाचं लेकरू मोठं झालं, त्या पोराचं लग्न झालं. आई म्हणत होती बाळ म्हातारी झाले ग,
4 दिवस जवळ आली तर मनातल्या गोष्टी सांगता येतील तुला, तुलाही माहेर पण बघता येईल. येऊन जाते का 2-4 दिवसासाठी. तेवी ती पोरगी काय म्हणते माहिती, आई आता कसं यायला जमेल ग, आता सोनाकडे लक्ष ठेवावं लागतं ना, आता कसं यायला जमेल, त्याचं लग्न झालं, ती जाते ड्युटीला, तो जातो ड्युटीला, नवरा जातो कामावर. पोराला पोरग झाला, आई फोन करत होती, बाळ 4 दिवसासाठी येतेस का ग. आई सून जाते कामाला, मुलगा जातो कामावर, माझा नवरा जातो कामावर, नातू शाळेत जातो, त्याला नेऊन घालायला आणि परत आणायला जावं लागतं ग, तुझ्या कुठं नादी लागती. आणि एक दिवस पहाटे 3ला फोनची रिंग वाजली. तिचा भाऊ बोलत होता फोनवर, अक्का आई फार आजारी ग, 8 दिवस झाले आई ऍडमिट आहे चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. आई माझी आठवण काढत नाही, छोट्या भैयाची आठवण काढत नाही, मधल्या ताईची आठवण काढत नाही, पण सगळ्यात मोठ्या ताईची, अक्का तुझी आठवण काढते ग सारखी. वाटत नाही आता आई 2-4 दिवसाच्या वर जास्त जगेल म्हणून. आई सारखं तोंडातून म्हणते, अक्काला भेटायचं, अक्काला भेटायचं. अक्का तू आलीस तर जरा बरं होईल, आमच्याही जीवाची होईल. आईनं सारखा तुझा ध्यास घेतला, अक्का येऊन जातेस का. त्यावेळी ती बहीण म्हणते भावाला, अरे तुला कळते का काही, माझ्या घरी घर पाहायला कोणीच नाही ना, सूनलेक कामावर जातो, नातू शाळेत जातो, त्याला आणायला कोण जाईल मग. त्या भावाने रागात फोन कट केला. सकाळी हिने नातवाला शाळेत सोडलं, संध्याकाळी आता 5 वाजता नातवाला शाळेतून आणायचंय, 6-7 वाजता सगळे कामावरून येणार. पण तेवढ्यात 4 वाजता फोनची रिंग वाजली दुपारच्या. अक्का आपली आई गेली. सारखी म्हणत होती, अक्काला बोलवा माझ्या, अक्काला बोलवा माझ्या मोठ्या लेकीला मला भेटायचंय, माझ्या मोठ्या लेकीला मला बोलायचंय. ताई सारखं तुझा ध्यास धरला होता आईनं, माझ्या अक्काला बोलवा. तुला पहाटे फोन केला होता ना, नाही तू आलीस. डॉक्टर म्हणतायत की बॉडी जास्त वेळ ठेवण्यात येणार नाही, त्यामुळे संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत तू आलीस तर आईची तुझी भेट होईल, नाही तर दुर्दैवाने आईची तुझी भेटही होणार नाही. जेव्हा हा फोन ऐकला, हातातला फोन खाली निसटला, घाई गडबडीमध्ये मोबाईल हातात घेतला, धावत पळत शाळेत घेतली, पोराला सोबत घेतलं, नातवाला त्याला शेजाऱ्याकडे सोडलं, घरामध्ये आली. फोन व्यवस्थित ठेवलाही नव्हता, फोन ठेवला की नाही व्यवस्थित हे पाहिलं नाही. आता घाई गडबडीत चावी घेतली, कपाट उघडलं, दिसतील हाताला लागतील तेवढ्या नव्हता, पर्स मध्ये घालत होती. हातामध्ये फोनही घ्यायचं लक्ष नाही राहिला, पर्स हातामध्ये घेतली, घाई गडबडीमध्ये चप्पल सोनाची घातली का स्वतःची घातली हे पाहिलं नाही, पायाला लागेल ती चप्पल पायामध्ये घातली. दार असं नुसतं उडून घेतलं, त्याला कुलूप लागलं की नाही, द्वार लॉक झालं की नाही हे पाहिलं नाही. आता कामावरून मुलगा येईल याची वाट पाहिली नाही, कामावरून सून येईल याची वाट पाहिली नाही, कामावरून नवरा येईल याची वाट पाहिली नाही, ते जायच्या आत मी जाते ते काय म्हणतील याची वाटतीने पाहिली नाही. घाई गडबडीमध्ये हातात पर्स घेतली, पैसे घेतले, दार असं लुटून घेतलं आणि आईच्या उडीसाठी, आईच्या भेटीसाठी जशी धावत निघाली ना, प्रत्येक येईल त्या रिक्षाला हात दाखवत होती. एका रिक्षात बसली, बस स्टँडला गेली आणि माहेरला जाणारी प्रत्येक गाडीची पाटी वाजत होती. एकही गाडी लागत नव्हती. तास झाला, 2 तास झाले. चौकशी कक्षात जाऊन तिने चौकशी केली, कोणती गाडी पुण्याला जाणारी. कंडक्टरने सांगितलं तर शेवटची गाडी गेलेली, उद्याची गाडी उद्या डायरेक्ट पहाटेच लागेल. बसली एका खुर्चीवरती ना, आता अश्रूचा बांध फुटला, ढोरासारखा अंबरडा फोडला तिने. आईचा शब्द न शब्द आठवत होता. म्हणत होती आई मला, बाळंतीण झाल्यावर नको जाऊ बाई घरी, थांब इथंच. नाही ऐकलं मी आईचं. लेकरू मोठं झालं, आई म्हणायचीच, अक्का 4 दिवस येऊन जातेस का ग. नाही गेले मी आईजवळ, नाही आईचं ऐकलं.
पोराचं लग्न झालं, आई म्हणत होती 4 दिवसासाठी येऊन जा, पण नाही ऐकलं आईचं. शेवटी आई सांगत होती येऊन जा, शेवटी आई गेली, पण मला जाता आलं नाही. एक कंडक्टर एसटीत बसणार तेवढ्या ती रडणारी बाई त्याला दिसली. विचारलं, काकू का रडताय तुम्ही, पैसे नाहीत का जवळ? म्हणे नाही रे बाबा, पैसा लागेल तेवढा आहे, पैसा लागेल तेवढा आहे, पण त्या पैशाने बस पकडून गाडी पकडावी आणि जिच्या भेटीसाठी जावं अशी आईच आता जगात राहिली नाही. असेपर्यंत प्रेम करते लेकरावरती. गेल्यानंतर सुद्धा आईचा जीव अडकत असतो तो फक्त लेकरांमध्ये. मोठेपणाचं काही वाटत नाही मायबाप, पण बालपणात माणसाची माय मरू नये.